हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रवा केक आणि रवा केक बनवणार आहोत तो आपण कढईमध्ये बनवणार आहोत। तर त्यामध्ये आपण ना घी ना मैदा ना बेकिंग पावडर ना सोडा असं आपण हे काहीच घालणार नाही आहोत। तरीसुद्धा आपण एकदम जाळीदार आणि एकदम सॉफ्ट केक तयार करणार आहोत। तर आपण हा केक बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि एकदम हा केक रवा केक आहे तो एकदम परफेक्ट सामानामध्ये तयार झालेला आहे। हा जो केक आहे तो आपण घरच्या सामानामध्ये तयार केलेला आहे। तर चला तर मग फटाफट रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मी रवा घेतलेला आहे। रवा आहे तो एकदम बारीक रवा आहे, तुम्ही जाड देखील रवा घेऊ शकता। त्यानंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। चमच्याच्या मापाने म्हटलं तर आपण 5 ते 6 चम्मच घेतलेले आहे आणि आता आपण मिक्सरला लावून घेऊयात। तर बघू शकता इथे मी मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि छान पावडर करून घेतलेली आहे। तर आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊयात। इथे मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे, हाफ वाटी तेल आहे, छोटी वाटी, आणि चमच्याने म्हटलं तर 5 ते 6 चम्मच तेल आहे। त्यानंतर हाफ वाटी मी दही घेतलेलं आहे। वजनानुसार आपण 80 ग्राम दही घेतलेला आहे आणि हे दही आहे ते आपण घरगुती दही घेतलेलं आहे आणि दही आपण आंबट घ्यायचं नाही आहे, फ्रेश दही घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, पाणीच्या जागी तुम्ही दूध देखील वापरू शकता। आणि इथे मी हाफ चम्मच वेलची पावडर घेतलेली आहे, तुम्ही फ्लेवरसाठी कोणतेही एसेन्ससुद्धा वापरू शकता। मी इथे फ्लेवरसाठी इलायची पावडर घेतलेली आहे आणि हे सर्व आता मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे। तर एका बाउलमध्ये सर्व मी काढून घेणार आहे। बघू शकता थिकनेस आपलं अशा पद्धतीचं झालेलं आहे, लवकर आपल्या चमच्याच्या मदतीने पटकन असं पडत आहे। तर असं आपल्याला थिकनेस नको आहे। तर आता आपण 7 ते 8 मिनटं झाकण लावून ठेवूयात, रवा चांगला अजून फुलेल, अजून रवा आहे तो चांगला घट्ट होणार। तर आपण केक आहे तो कढईमध्ये करणार आहोत, त्यासाठी मी कढई घेतलेली आहे आणि ही जाड कढई आहे, पसरट कढई घ्यायची आहे आणि त्यावरती एक स्टँड लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यावरती झाकण लावून थोडंसं आपण वाफवून घेऊया, जेणेकरून केक आहे तो लवकरात लवकर शिजेल। आणि गॅस आहे ती मीडियम फ्लेमवरती ठेवायची आहे। त्यानंतर इथे मी एक केकचं भांडं घेतलेलं आहे, त्याला आपण तेल लावून घेऊयात चारी साईडने। त्यानंतर आपण बटर पेपर लावून घ्यायचा आहे, असं मधल्या साईडने बटर पेपर लावल्याने आपला केक आहे तो पटकन निघेल। 8 मिनटं झालेली आहेत, आता मी तुम्हाला चेक करून दाखवते झाकण ओपन करून। तर चमच्याच्या मदतीने मी चेक करून तुम्हाला दाखवणार आहे। तर बघू शकता पहिल्यापेक्षा एकदम घट्ट आपला झालेला आहे, जो बॅटर आहे तो बघू शकता एकदम पटकन पडत नाही आहे, असं थांबत पडत आहे, बघू शकता। तर इथे आपला अशा पद्धतीचा आपल्याला बॅटर पाहिजे आहे, बघू शकता अशा पद्धतीचा। तर आता आपण त्यामध्ये इनो घेऊयात आणि इथे मी लेमन फ्लेवरचा इनो घेतलेला आहे आणि आपण एक्सपायरी डेटसुद्धा बघायची आहे, त्यानंतरच आपण इनो घालायचा आहे, कारण इनोनेच आपला केक छान असं फुलणार आहे। तर इनो जर गॅरंटीचं नसेल तर तुमचं केक फुलणार नाही, तर गॅरंटी आहे ते तुम्ही नक्की चेक करा। आणि मी इथे इनोला ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे, तुम्ही दूध देखील वापरू शकता। आणि छान असं आपण मिक्स करून घेऊयात एकाच डायरेक्शनने, अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, त्याने मला खूप असं मोटिवेशन मिळतं। तर बघू शकता आपलं छान आहे ते मिक्स करून झालेलं आहे। आता आपण केकच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। आणि आता आपण थोडंसं टॅप करून घेऊयात, 2 ते 3 वेळा असं आपण टॅप करून घ्यायचं आहे। तर आता आपण केकवरती सजावटीसाठी काही ड्रायफ्रूट्स लावून घेऊयात। तर इथे मी बदाम लावून घेणार आहे आणि काही मनुका वगैरे लावून घेणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावू शकता।
जसं तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे तसं वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्ही छान असं मस्त ॲट्रॅक्टिव्ह डेकोरेशन करू शकता। तर आपण कढई आहे ती मंद आचेवरती छान अशी वाफवलेली आहे। तर आता आपण झाकण ओपन करून त्यावरती केकचं भांडं ठेवूयात आणि गॅस आहे ते आपण अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवायचे आहे आणि केक आहे तो आपण 30 मिनिटासाठी कढईमध्ये वाफवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये पाणी वगैरे किंवा काहीच टाकायची गरज नाही आहे, असंच आपण वाफवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं नाही आहे, नाहीतर केक आहे तो आपला चांगला फुलणार नाही। तर 30 मिनिटानंतर तुम्ही चेक करायचं आहे केकला, जर फुलला नाही केक किंवा तयार केक झाला नाही तर अजून 5 मिनिटं तुम्ही केक वाफवून घेऊ शकता। तर बघू शकता इथे मी झाकण ओपन करून घेतलेलं आहे 30 मिनिटानंतर आणि आपण सुरीच्या मदतीने चेक करूयात। तर सुरी आपली क्लीन आली तर समजून जायचं की आपला केक तयार झालेला आहे। बघू शकता सुरी आपली एकदम क्लीन आलेली आहे। अजून मी एकदा तुम्हाला दाखवते। तर बघू शकता सुरी आपली मस्त अशी क्लीन आलेली आहे। तर आपला केक आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे। तर इथे मी केक आहे तो काढून घेतलेला आहे आणि 2 मिनिटं थंड करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण साईडने काढून घेऊयात। तर बघू शकता साईडने देखील इझिली आपला केक निघत आहे। तर अशा पद्धतीने साईडने आधी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एक प्लेट घेणार आहे। त्यानंतर प्लेटवरती केकचं भांडं ठेवूयात आणि केक आहे तो आपण पलटी करून घेऊयात आणि थोडंसं टॅप करून घेऊयात। बघू शकता एकदम इझिली आपला केक निघालेला आहे आणि आता वरचा आपण बटर पेपर देखील काढून घेऊयात। बघू शकता किती मस्त दिसतंय ते, एकदम मस्त एकदम छान दिसतं आहे रवा केक। बघू शकता एकदम मस्तच एकदम जाळीदार आपला केक आहे तो तयार झालेला आहे। थिकनेससुद्धा तुम्ही बघू शकता, मस्त असा आपला केक आहे तो एकदम शिजलेला आहे आणि एकदम मस्त देखील झालेला आहे। तर तुम्हाला मी केक असं फिरवून दाखवते। बघू शकता चारी साईडने एकदम मस्त आपला केक आहे तो शिजलेला आहे आणि मस्त असा सॉफ्ट देखील झालेला आहे। काय दिसतो एकदम मस्त दिसतो आहे आणि खायला देखील एकदम मस्त झालेला आहे केक आहे तो। तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय, एन्जॉय।